अय्यंगार बेकरी स्टाईल रवा केक कुणाला आवडत नाही, सगळ्यांना आवडतो. माझ्या घरी पण सगळ्यांना खूप आवडतो. मी नेहमी ना त्या बेकरीतून हा केक आणतो. आज म्हटलं घरीच बनवून बघूया, जेणेकरून तो तसा जमतो का हे देखील बघूयात आणि अगदी परफेक्ट जमला म्हणून ही रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करते. चला सुरुवात करू. तर त्यासाठी सुरुवातीला इथं बघा मी 1 वाटी इतका हा बारीक रवा घ्यायचा. रवा बारीक नसेल तर मिक्सरमधून तो बारीक असा फिरवून घ्यायचा. तर हा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा. त्यामध्ये 2 चमचे इतकं आपण दही घालतोय. दही घेताना ते फारसं आंबट नसावं. त्यानंतर याच्यामध्ये पाव वाटी आपण नॉर्मल टेम्परेचरचं दूध घालतोय. पाऊण वाटी मी पिठी साखर घेतली आहे. गोडीप्रमाणे याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पाव वाटी इतकं मी तेल वापरले. त्यानंतर ह्यामध्ये आता आपण 1 चमचा बटर वापरतोय. हे देखील मी नॉर्मल टेम्परेचरचं घेतलं होतं. आता हे जे सगळे जिन्नस आहेत त्यामध्ये आपण 1 चमचा इतकी मिल्क पावडर घातली. तर ही ऑप्शनल आहे. असेल तर घाला, नसेल तर नाही घातली तरी पण चालू शकेल. आता हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता अगदी छान असं मिक्स झालं. मी विस्करनं छान असं मिक्स करून घेतलं. ह्यामध्ये तेल आहे, दूध आहेत. त्यामुळे मस्तपैकी मॉइश्चर येतं. आता साधारणपणे झाकण ठेवून 20 ते 25 मिनिटं रेस्ट करून घ्यायचं, म्हणजे रवा चांगला भिजतो. 20 ते 25 मिनिटं झाले की पुन्हा एकदा सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता ना ह्यामध्ये आपण 2 चमचे इतका मैदा घालतोय. त्यानंतर 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घातला. पाव चमचा याच्यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स घातलं आणि हे सगळं बघा चांगलं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. ह्याचं प्रमाण ना अगदी परफेक्ट आहे. त्यामुळे तुम्ही ह्याच प्रमाणामध्ये ही रेसिपी नक्की बनवून बघा. तुमची पण रेसिपी अगदी परफेक्टच बनायची मी तुम्हाला 100% खात्री देते. कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अगदी मस्त झाली. एका डब्याला मी छानपैकी तूप लावून घेतलं आणि त्यामध्ये आता हे बॅटर पूर्णपणे मी अशा पद्धतीने ओतून घेतलं. आता हे बघा फार जास्त पातळ पण नव्हतं आणि फार जास्त घट्टही नव्हतं. तर अशा पद्धतीने हे पूर्ण मिश्रण करून घ्यायचं. 2 ते 3 वेळेस आपण हा डबा चांगला टॅप करून घ्यायचा आणि प्री हिटेड ओव्हनमध्ये ना हा केक साधारणपणे 30 ते 35 मिनिटं आपण चांगला बेक करून घ्यायचा. तुम्ही डब्यामध्ये पण बेक करून घेऊ शकता. एखाद्या मस्तपैकी भांड्यामध्ये एखादं रॅक ठेवायचं आणि त्याच्यावरती हा डब्बा ठेवायचा. छान असा केक बेक होतो. खूप छान असा रवा केक माझा तयार झाला. थोडा थंड झाल्यानंतर हा डिमोल्ड करून घ्यायचा. केक कधीही गरम-गरम असताना अजिबात तो डिमोल्ड करायचा नाही, तर तो पूर्णपणे तुटून निघतो. पूर्ण गार झाल्यानंतर मी अशा पद्धतीने साईडने त्याच्या कड्या सोडून घेतल्या आणि त्यानंतर हा केक काढून घेतला. तुम्ही केकचा टेक्स्चर बघू शकता, जाळी बघू शकता. अगदी मस्त असा हा रवा केक तयार झाला. जसा तो बेकरीमध्ये मिळतो ना अगदी तसाच तयार होतो. चहासोबत तर हा केक अप्रतिम लागतो. आता बाहेरून केक आणण्याची अजिबात गरज नाही आहे. मुलांना, मोठ्यांना तुम्ही नक्कीच हा अय्यंगार स्टाईल रवा केक नक्की बनवून देऊ शकता. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून पाहता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका, जेणेकरून मला कळेल माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावापर्यंत किंवा कोणकोणत्या शहरापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि तुम्ही जर हा केक करून पाहिला तर ह्याचा फोटो मला Instagramवर नक्की सेंड करा. पुन्हा एकदा ना आपण अशाच छान आणि सोप्या रेसिपीसोबत भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची स्वतःची देखील काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय बाय.